हाय एव्हरीवन. तर आज मी बनवणार आहे चॉकलेट गनाश. तर चॉकलेट गनाशसाठी मी इथं घेतलेला आहे 150 ग्रॅम डार्क कंपाऊंड आहे मोरडेचा, आणि आपण 100 ml पर्यंत घेणार आहे आपली व्हिप क्रीम. ठीक आहे, तर हे आपण गॅसवरती काय करायचं आहे, मेल्ट करायचं आहे. तर ज्या ऑर्डरसाठी मी हे गनाश बनवत आहे ना, ती ऑर्डर झाली कॅन्सल. ठीक आहे, कस्टमरने 2-3 दिवस कंटिन्यू मॅसेज करून, फोटो पाठवून, डिझाईन सिलेक्ट करून सर्व कन्फर्म केलं, आणि ज्यावेळेस पेमेंटचं बोलणं झालं त्यावेळेस पण काही प्रॉब्लेम नव्हता. पण तो केक आज द्यायचा होता, आणि रात्री त्या कस्टमरने परत एकदा रिप्लाय दिला की मला केक उद्या पाहिजे. ठीक आहे, तर ॲडव्हान्स पेमेंट काही घेतलं नाही, आणि ओळखीचं कस्टमर असल्यामुळे, ओळखीचं म्हणजे जास्त जवळचे होते, तर त्यांनी ऑर्डर कॅन्सल केली अशा प्रकारे. तर हे आपण चॉकलेट गनाश बनवत आहे. त्याला काय करायचं आहे, एकदम लो गॅसवरती, पाहू शकता जेवढा मी चालू केला ना तेवढाच ठेवला होता, परत त्याला वाढवला नाही, काही नाही. तर कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण जरा आपल्याकडनं गॅस वाढला किंवा कंटिन्यू हलवलं नाही तर चॉकलेट करपण्याची शक्यता असते, कारण हे डायरेक्ट आपण गॅसवर बनवत आहे म्हणून. ठीक आहे, तर त्याला काय करायचे, आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे एकदम लो गॅसवरती, आणि एकदम असं काचेसारखं चमकणारं आपला चेहरा पण त्याच्यामध्ये एवढा क्लिअर दिसू शकतो की आपण आरशामध्ये बघितल्यासारखं आपल्याला वाटतं. ठीक आहे, तर हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला हे काय करायचं आहे, आपली जी स्ट्रेनर असते त्याने गाळून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे, कारण त्यानं काय होतं, जर त्याच्यामध्ये चॉकलेटचे थोडे थोडे तुकडे वगैरे राहतात तर ते राहू नये म्हणून एकसारखं आपल्याला सुपर शाईनी, आणि त्याला खूप छान शाईन येते. फक्त काय करायचं, आपल्याला गाळून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, मग ते अजून घट्ट होतं. ज्यावेळेस आपण केकवर वापरतो ना, मेल्ट करूनच आपल्याला ते केकला कवर करावं लागतं, त्याच्याशिवाय आपला केक सुपर शाईन येत नाही. त्याला पाहू शकता किती असं चमकते गनाश आपलं. ठीक आहे, माझा चेहरा पण त्याच्यामध्ये थोडासा दिसतोय. तर त्याच्यासोबतच मी ह्या 2-3 दिवसातले केकचे फोटोज शेअर केलेले आहेत. हा चॉकलेट केक आहे 1/2 kgचा, हा बेंटो केक आहे. ठीक आहे, आणि हा रात्री लेट नाईट मी दिलेला आमच्या बिल्डिंगमध्ये पायनॅपल केक. थँक्स फॉर